अंबाजोगाई ते येल्डा रस्त्यालगत वनविभागाची शेकडो एकर जमीन आहे. त्या जमिनीत वनविभाग विविध प्रकल्प राबवते. आज दिनांक 26 जानेवारी रोजी वनविभागाच्या जंगलात वनविभागाच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार नमिताताई मुंदडा, बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, अंबाजोगाईचे नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा, सामाजिक कार्यकर्ते अनिकेत लोहिया, उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे, तहसीलदार विलास तरंगे, विलास सोनोने, मधुकर कासगुंडे, माजी नगराध्यक्ष महादू मस्केसह अनेक नगरसेवकही यावेळी उपस्थित होते. पुलेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या जवळ सुरुवातीला आलेल्या मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे डोंगरात होणाऱ्या ग्रासलँड सफारीचे उद्घाटन झाले. यावेळी वनविभागाचे विभागीय वनाधिकारी गरकल तसेच सामाजिक वनीकरण खात्याचे श्रीनिवास लखमवाड, मनोहर पुंड आदी अधिकारी उपस्थित होते. उद्घाटनानंतर मान्यवर खुल्या गाडीत बसले. त्यानंतर कार्यक्रमाचे स्थळ तब्बल 4 ते 5 किलोमीटर डोंगरात अंतराचे होते. पूर्ण रस्ता डोंगराला वळसा घालणारा होता. जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी आज दिवसभर डोंगरात घालवला. त्यांच्यासोबत त्यांची लाडकी लेक मुलगीही होती. डोंगरात वनविभागाने जंगलात तब्बल 31 काळवीट वनक्षेत्रात सोडण्यात आले. पुणे जिल्ह्यामध्ये कडबनवाडी मधून एक गाव आहे, तिथे जसं ग्रासलँड सफारी चालू केली होती. त्या धर्तीवर आमदार मॅडमनी सुचवल्याप्रमाणे त्यासारखंच आपल्या आंबेजोगाईमध्ये काही करता येईल का असं सुचवल्यामुळं आम्ही मग हे आंबेजोगाईला लागून जे क्षेत्र आहे इथे एकूण वन विभागाचं 1300 हेक्टरचा एक सलग पॅच आहे त्याच्यामध्ये. आणि आमच्या वर्किंग प्लॅननुसार हा कुरण वर्किंग सर्कलच आहे, म्हणजे इथे गवताळच प्रदेश आहे पूर्ण. या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हरिण आहेत आणि 2 बिबट आहेत आणि अशा आम्हाला फिरत असताना वगैरे सतत आढळतात. त्यामुळं ह्या ग्रासलँड सफारीचं जर डेव्हलपमेंट केलं तर आपण एकतर इथे जे म्हणजे आजूबाजूचे गाव आहेत, इथे जे काही बेरोजगार लोक आहेत त्यांना जिप्सीमार्फत काही रोजगार मिळेल किंवा आपण गाईड ठेवणार आहेत, त्या गाईडला पण मार्गदर्शन करणार आहे आणि त्यांना रोजगार मिळेल आणि इथे वन्य प्राण्यांचा वावर वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे. एकूण आजच्या ह्या कार्यक्रमाचं एकूण तुमचं क्षेत्रफळ किती आहे? 1300 हेक्टर आहे. आता सध्याचे किती आपण कोणते प्राणी सोडले? आता काळवीट सोडले, 33 काळवीट. हो. काय उद्देश या संदर्भात हे कार्यक्रम घेण्याच्या मागचा उद्देश काय? कार्यक्रम घेण्याचा मागचा उद्देश म्हणजे हे आपलं जे काही जंगल आहे हे डेव्हलप करणे. इथे आता जे काही वन्यप्राणी आहेत, आपण जर हा गवताळ प्रदेश डेव्हलप केला तर आता हे इथले प्राणी जसे की शेतात जात आहेत, पण आपण हे जर गवत डेव्हलप केलं, इथे पानवट्याची संख्या वाढवली तर ते काही शेतात जाणारे जे हरण आहेत ते जंगलातच थांबतील आणि त्यामुळे शेतकऱ्याचं सुद्धा नुकसान होणार नाही. त्या दृष्टीने आमचा प्रयत्न राहणार आहे. साधारणपणे किती किलोमीटरची सफारी असेल आणि किती वेळा? एक 2.5 ते 3 तास सफारी होईल अशा प्रकारचे आम्ही रस्ते डेव्हलप करतोय सध्या. आता हा एक ट्रायल बेसिसवर एकच रस्ता केला आहे, पण बाकीचे रस्ते पण आणखी प्रपोज करतोय आम्ही. पानवट्याची संख्या किती? हां, पानवटा आता सध्या एकच केला आहे, परंतु जसं आता जिथे आवश्यकता आहे बोरवेल, सोलार पंप बसून पानवटा बसवण्याचं पण प्रपोजल आम्ही बनवतो. त्याचं याच्यामध्ये या नागरिकांचा किती सहभाग, म्हणजे या हे करण्यामागचं लोकांनी येऊन पाहणं पाहिजे हां. संदर्भातलं काय? आता जसं की आपलं मुकुंदराज स्वामी मंदिर आहे किंवा जोगेश्वरी मंदिर आहे, परळी वैजनाथ आहे, इथे बाहेरून बरेच पर्यटक येतात. तर त्यांना आता एक सफारीचा जो प्रोजेक्ट आहे हा मराठवाड्यात कुठेच नाही. त्यामुळे जर का इकडे पर्यटक जे भक्त येतात त्यांना हे सुद्धा फिरायला अवेलेबल होऊ शकतं. त्याच्यामुळे आम्ही हे डेव्हलप करायचा प्रयत्न करतोय.